मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांवर तुटून पडलेली शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र आली आहे। प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपला मदत करण्यास शिवसेना पुढे सरसावली आहे। आम्ही ज्या ठिकाणी बहुमतामध्ये आहोत त्या ठिकाणी आम्ही आमचे प्रभाग समिती अध्यक्ष देण्याचा निर्णय घेतलेला आहे। महापौर उपमहापौरच्या वेळेला तसं झालं, आमचं बहुमत होतं, आम्हाला काही जणांनी मदत केली, तशाच पद्धतीची मदत आम्ही करू। पारदर्शकतेवरून टीकेची झोड उठवणाऱ्या भाजपनं सुद्धा आता शिवसेनेचाच हात पकडलाय। इथे भारतीय जनता पक्ष जास्त आहे किंवा जनतेने आम्हाला एक सीट जरी जास्त दिली असेल तर तिथे आम्ही फॉर्म भरणार। माननीय मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले होते, जिथे आवश्यकता असेल तिथे त्यांना मतदान करावं, तसं आम्ही मतदान देखील करणार आहोत। 16च्या 16 प्रभाग समिती हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना निवडून येतील असा मला विश्वास आहे। शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानं 17 पैकी 8 प्रभाग समित्या भाजपच्या वाट्याला तर 7 प्रभाग समित्यांवर शिवसेनेचा झेंडा असेल। शिवसेनेचं बहुमत असलेले प्रभाग आहेत एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व, एच पश्चिम, आर उत्तर, आर मध्य, तर सी डी, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, तसंच एम पश्चिम, एस टी एल आणि एन प्रभाग इथं भाजपचं बहुमत असणार आहे। तर ए, बी आणि ई प्रभागातलं अध्यक्षपद सेना भाजप 2 आणि 3 वर्षांसाठी वाटून घेणार आहे। इथे 12 सदस्यांपैकी 4 काँग्रेसचे तर प्रत्येकी 3-3 सदस्य हे शिवसेना भाजपचे आहेत। गीता गवळींचा भाजपला पाठिंबा असल्यानं भाजपचं संख्याबळ सुद्धा 4 सदस्यांचं होईल। त्यामुळे या प्रभागात काँग्रेसचा अध्यक्ष निवडून द्यायचा नसेल तर सेना भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही। 25 वर्ष युती सडल्याचं वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतला, तर भ्रष्टाचाराचा आरोप करत पारदर्शीपणाचा मुद्दा घेऊन भाजपनं शिवसेनेवर टीकेची एकही संधी सोडली नाही। प्रभाग समित्यांसाठी काही दिवस आधी एकमेकांचे दुश्मन झालेले पक्ष आता मात्र परस्परांचे मित्र झाले आहेत। मुंबईला संपूर्णतः काँग्रेस मुक्त करण्याचा चंग भाजप आणि शिवसेनेने बांधलाय आणि त्यामुळेच आता एकमेका सहाय्य करूचा मंत्र हे दोन्ही पक्ष जपताना आपल्याला बघायला मिळतात। कॅमेरामन नारायण आणि अनुप सह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।